क्वेश्चन आणि आन्सर सेशन साठी ठेवूयात. सो I request Dr. Manik Bise sir to take it forward and address our audience. Thank you very much for giving your valuable time, and I request each and everyone be attentive in the session, and I really thank you very much for being on the call and get the maximum benefit out of this session. Thank you so much. Over to you, sir. Thank you, Prashant sir, and all the people who are here. मी हा सेशन मराठीतून घेणार आहे सो दॅट कॉमन पीपल ला याचा जास्तीत जास्त बेनिफिट होईल. Before beginning and going ahead, thank you Life Foundation for such wonderful sessions that you have been taking timely and again. And I am fortunate to be with you all for today's session. Before starting the session, a request to all. The first thing is please keep yourself muted till the question answer session. As sir said, you can type any questions. जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते तुम्ही प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाइप करा सो दॅट नंतर आपल्याला ते भेटतील. दुसरा जे रिक्वेस्ट आहे, इफ पॉसिबल जर तुम्ही मोबाईल वरून वगैरे जर पाहत असाल हे सेशन तर इयरफोन वगैरे वापरा सो दॅट मध्येच काही व्हिडिओ मी प्ले करेल तर त्याचं साऊंड क्वालिटी वगैरे व्यवस्थित राहील. आणि एक रिक्वेस्ट कम व्हॉट आय विल से सगळ्यांना एक विनंती की मध्ये मध्ये जे काही पार्टिसिपेंट्स येतील तर मी त्यांना ऍडमिट करत जाईल. सो थोडस डिस्ट्रॅक्ट व्हाल, पण आपला एम आहे की जास्तीत जास्त जणांना या सेशन मधून फायदा व्हावा म्हणून मी त्यांना ऍडमिट करत राहील. सो थोडस डिस्ट्रॅक्शन बद्दल थोडस क्षमा असावी. जसं की प्रशांत सरांनी सांगितलं, मी डॉक्टर माणिक भिसे. आपला सर्वांना नमस्कार. मी सेशन सुरू करत आहे आणि या सेशनचं आपल्याला मेसेजेसद्वारे पूर्ण संकल्पना आलेली आहे की काय काय आपण याच्यामध्ये घेणार आहोत. सर्वात प्रथम तर जेव्हा आपल्याला या महामारीने ग्रासलं तेव्हा आपण एका विशिष्ट स्थितीमध्ये पोहोचल्या गेलो आणि या सेशन मागचं प्रयोजन हे कोविड-19 ही महामारी आहे. त्याच्याविषयी आपण एक ब्रीफ सुरुवातीला थोड्या वेळासाठी हे कशामुळे ही महामारी आपल्याला स्ट्रेसफुल ठरते यावर चर्चा करूयात. त्याच्यानंतरचा उद्देश जो आपल्याला पूर्ण करायचा आहे तो म्हणजे नवीन जीवनशैली जे आपण म्हणतोय किंवा इंग्लिश मध्ये आपण न्यू नॉर्मल म्हणतो, तर त्या न्यू नॉर्मलला आपण कसं सामोरे जाणार आहोत आणि यासोबतच या न्यू नॉर्मल सोबत समोर जात असतानाच जो काही स्ट्रेस येणार आहे आपल्या लाईफ मध्ये, जे काही ताण चिंता आपल्या समोर येणार आहे त्याच्यावर कशी मात करायची हे जाणण्याच्या अगोदर महत्वाचं असतं की या चिंता आणि हे ताण येते कुठून आणि मग एकदाच आपल्याला कळलं की हे उद्भवतं कुठून, याच्यानंतर मग आपल्याला त्याला मात कशी द्यायची यावर विचार करता येऊ शकतो. तर थोडक्यामध्ये आपण हे सर्व सेशनचे उद्दिष्ट समोर बाळगून मी शेवटी तुम्हाला काही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कशा प्रकारे या येणाऱ्या 1, 2, 3 ही वर्ष मी म्हणेल, मे बी 2030 ऑल्सो, वी डोंट नो, कारण ही महामारी आहे आणि महामारी ही त्याचा कोर्स घेऊनच समोर जात असते. तर या येणाऱ्या काळामध्ये आपण कसं व्यवस्थित स्वतःला सक्षम ठेवायचं मानसिकरित्या, कारण शारीरिकरित्या सक्षम ठेवण्यासाठी बऱ्याच वेळा तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटलंच असेल, ते आता आपण पाहणार आहोत.
सर काही पेंडिंग रिक्वेस्ट असतील ऍडमिट करण्याच्या तर त्या कम्प्लीट करून द्याल तेवढ्या. कम्प्लीट करून घेतो. आणि ते थोडस त्याचा इश्यू आय एम येतो. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. या झूम सेशनचे तेवढे थोडेसे ड्रॉबॅक आहेत. को होस्ट करता आला असतं तर हे सर्व करता आलं असतं मला. But I'm really sorry for the inconvenience caused to you, sir. नाही, इट्स ओके सर. सो कसं आपल्याला या महामारीने स्ट्रेस मध्ये टाकलं आणि त्यामागचं काय कारण आहे हे सगळं जर आपल्याला पाहायचं तर महामारी म्हटलं की त्या शब्दामध्येच एक मारी म्हणजे मृत्यू असा उल्लेख केला जातो. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण पॅन्डेमिक म्हणतो. कोविड-19 पॅन्डेमिक हा शब्दही आता बऱ्यापैकी प्रचलित झाला आहे. अशी महामारी जी पूर्ण जगाला ग्रासलेली आहे आणि त्या महामारीचा जर उगम झाला आपल्या देशामध्ये किंवा त्याची सुरुवात जर आपल्या समाजामध्ये झाली आणि त्याची लागण वाढत गेली तर मग मृत्यू ही जी भीती आहे त्याची त्याचे जे परिणाम होतात ते सगळ्यात महत्वाचं असतं की त्या भीतीपोटी आपल्याला खूप स्ट्रेस मध्ये आपण जातो आणि ते परिणाम का होतात याचं शास्त्रीय कारण आहे ते म्हणजे 1 मिनिट. या मागचं शास्त्रीय कारण आहे की मास्लो हा एक सायकोलॉजिस्ट होता आणि एक हायरार्की ऑफ नीड्स म्हणजे आपल्या मानवी जीवनासाठी काय काय गरजा असतात याची एक हायरार्किकल एक पिरॅमिड बनवलेला आहे. आता हे जे पिरॅमिड आहे तर पिरॅमिड जसं आपल्याला माहित आहे कधीही जेव्हा बेस स्ट्रॉंग असतो पिरॅमिडचा तेव्हाच वरची इमारत बनवता येते. आणि या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजेमध्ये सर्वात प्रथम येतात आपल्या मूलभूत गरजा ज्याला आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो. आणि त्याच्या वरची जी गरज आहे ती म्हणजे आपल्याला सेफ्टी पाहिजे असते. म्हणजेच आपल्याला भीतीही नको असते. कधीही जीवाला धोका नकोय असं आपलं एक नीड आहे. आणि जेव्हा ही गरज पूर्ण होते त्याच्यानंतरच मग बाकीच्या गरजा येतात. उदाहरणार्थ बाकीच्या गरजा येतात. उदाहरणामध्ये पाहिलं तर लव्ह अँड बिलॉंगिंगनेस एकोणएकासोबत प्रेमाने वागणे. त्याच्यानंतर सेल्फ इस्टीम म्हणजे माझी इज्जत तो ज्याला आपण नेम फेम म्हणतो ती येते. आणि सर्वात वर असची गरज असते सेल्फ ऍक्च्युलायझेशन. मॅक्झिमम जण या तिसऱ्या किंवा चौथ्या लेवलवरच काम करतात. सेल्फ ऍक्च्युलायझेशन फार कमी जणांना अचीव करता येतं असं हे हायपोथेसिस आहे मास्लोद्वारे. आता काय होतं की जेव्हा पण खालची गरज ही जसं की फिजिओलॉजिकल नीड्स जर तुमचं सडनली घरच काढून घेतलं तुम्हाला जेवायलाच नाही दिलं तर त्यावेळेस तुम्ही सेफ्टीची म्हणजे मला काही भीती वाटू नये माझी लाईफ थ्रेट मध्ये राहील याचा विचार करायला लागता. आणि जसंच हे ह्या फिजिओलॉजिकल नीड्स जर पूर्ण असतील तर मग आपण सेक्युरिटीसाठी पाहतो. कोविड-19 महामारीने नेमकं आपल्याला या दुसऱ्या लेवलवरच गाठलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालंय की आपल्या मनात एक भीतीची भावना तयार झाली. आणि फक्त महामारीच भीतीची भावना बनवण्यात कारण आहे का? तर तुम्ही मागच्या 1.5-2 आता जवळजवळ 2 वर्ष होतच आहेत. 1.5 वर्ष जरी म्हटलं आपण तर पाहत असाल जागोजागी मोठे मोठे बॅनर्स मास्क लावा हे करा. प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सेफ्टी जर्म्स म्हणजे हाईट तर अशी आहे की जर तुम्ही टॉयलेट क्लीनरची जरी ऍड पाहिली तर त्याच्यावरही लिहिलेलं येतं. त्या ऍड मध्ये सांगितलं जातं की आवर टॉयलेट क्लीनर इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट कोविड-19. म्हणजे इथपर्यंत आपल्या मनामध्ये भीती ही माध्यमांद्वारे सुद्धा भरवल्या गेली आहे. आणि याच्यामध्ये कुठे ना कुठे जरी भावना चांगली असली या भीतीच्या मागची पण
आपल्या सर्वांच्या मेंदूमध्ये स्ट्रेसही त्यामुळे निर्माण झालेला आहे. ही झाली भीतीची भावना. याच्या व्यतिरिक्तही जी दुसरी भावना जी यासोबतच जी तयार झालेली आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा कामधंदाही लॉकडाऊनमुळे बंद आहे. मुलांच्या शाळा पहिल्या लॉकडाऊनला तर मॅक्झिमम बंदच होत्या. आता कुठे ऑनलाईन वगैरे सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात म्हणतायत की काही जणांना म्हणजे मे बी 10th, 11th, 12th यांचे सुरू होतील, कॉलेजेस सुरू होतील, बट वी डोंट नो येट. यामुळे पण स्ट्रेस वाढलेला आहे आणि असं असताना सर्वांची जी परेशानी आहे किंवा सर्वांचा जे त्रास आहे तो त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये, त्यांच्या सर्व बाबीमध्ये दिसून येत आहे. आता हे तुमच्या समोर एक ग्राफ आहे. या ऍक्सिसवर परफॉर्मन्स आहे आणि या ऍक्सिसवर आहे स्ट्रेस. आता हे जे काही मी दाखवत आहे हे पण एक सायंटिफिक सत्य तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. जसं जसं मानवावर स्ट्रेस म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रेस वाढत जातो तसं तसं एका लेवल पर्यंत म्हणजे या लेवल पर्यंत आपलं परफॉर्मन्स एक व्यवस्थित राहतं आणि जसं जसं तो ताण जास्त होतो तर आपलं परफॉर्मन्स जसं जसं स्ट्रेस वाढला तर आपलं परफॉर्मन्स हे कमी व्हायला लागतं. सो यालाच आम्ही सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये लो स्ट्रेस, मीडियम स्ट्रेस आणि हाय स्ट्रेस म्हणतो. जो मिड स्ट्रेस असतो त्याला त्या मीडियम स्ट्रेस मध्ये आपलं परफॉर्मन्स आणि आपलं सर्वच गोष्टींशी डील करण्याचं जे सामर्थ्य असतं ते एक ऑप्टिमम असतं आणि त्याच स्टेट मध्ये आपण छान प्रकारे सर्व गोष्टींना समोर जाऊ शकतो आणि त्याचं पॉझिटिव्ह सोल्युशन काढू शकतो, जे की स्ट्रेस जर एका लेवल पेक्षा वाढला तिथे शक्य होत नाही आणि याला आपण म्हणतो डिसऑर्गनायझेशन स्टेट. आता काय करू मला कळतच नाहीये. ही जी परिस्थिती येते ही येते एका जेव्हा स्ट्रेस आपल्या मेंदूवर हावी होऊन जातो आणि आपल्या डिसिजन्सला इम्पेअर करतो. तर हे झालं डिसऑर्गनायझेशनची स्थिती. आपलं आजच्या सेशनचं उद्दिष्ट आहे की या ऑप्टिमल लेवल ऑफ स्ट्रेस मध्ये कसं राहावं आणि हे मी का सांगत आहे कारण हा ऑप्टिमम लेवल स्ट्रेस माझ्यासाठी होऊ शकतं की इथे मी ऑप्टिमम लेवलला काम करेल, त्याच दुसऱ्या एका व्यक्तीसाठी होऊ शकते त्याच्यासाठी ही लेवल पण ऑप्टिमम म्हणजे त्याच्यासाठी जास्त थोडासा आणखीन जास्त ताणही ऑप्टिमम ठरू शकतो किंवा एखाद्यासाठी हा कमी ताणही ऑप्टिमम राहील, थोडासाही ताण वाढला की तो डिस्ट्रेस मध्ये जाईल. तसं होऊ नये म्हणून आपण काय काय आपल्या लेवलला करू शकतो यावरच आपण आता चिंतन करणार आहोत. लेट मी ऍडमिट फ्यू पीपल. सो ताणतणाव किंवा जी चिंता आहे तर ती कुठे काम करते तर ती नेमकं आपल्यानं सॉरी फॉर दिस आपल्या मेंदूवरच नेमकं काम करते. हा आहे आपला मानवी मेंदू. याच्यामध्ये हा समोरचा भाग आहे, इथे विचार तयार होतात. खालच्या भागामध्ये आपल्या भावना नियंत्रित होतात. इथे आपलं सर्व सेन्सेशन्स जे काही आपल्या जाणीवा संवेदना आपण म्हणतो ते असतं. इथे काही खूप महत्वाचे छोटे छोटे न्यूक्लियस असतात, जसं की इथे हायपोथॅलॅमस नावाचं न्यूक्लियस असतं. ते आपल्या अंतर्गत क्रियांना नियंत्रित करतात. आता अंतर्गत क्रिया कोणत्या तर हृदय झालं, हृदयाची गती, ब्लड प्रेशर, त्याच्यासोबतच श्वासोश्वास आणि पोट म्हणजे पोट आणि आतडी या सगळ्यांना नियंत्रित करणारी ती ग्रंथ एक न्यूक्लियस म्हणजे हायपोथॅलॅमस असतं. आता हे नियंत्रित करत असताना सोबतच आपल्या मेंदूमध्ये भावना तयार होतात, विचार तयार होतात आणि नेमकं काय होतं की जसं स्ट्रेस आला की आपल्या या मेंदूवरचं नियंत्रण हळूहळू सुटायला लागतं, म्हणजे शरीरावरचं नियंत्रण सुटायला लागतं. त्यासोबतच
भावनावरचंही नियंत्रण सुटायला लागतं, विचारावरचंही नियंत्रण सुटायला लागतं. याच्यामुळे काय होतं की जी आपली सदविवेक बुद्धी आपण म्हणतो, ती सदविवेक बुद्धी थोडीशी कमी प्रमाणात काम करायला लागते. म्हणून बऱ्याच वेळा स्ट्रेस मध्ये आपले डिसिजन्स चुकतात. हे झाली एक बाजू. आता मेंदू हा मास्टर कंट्रोल आहे आपल्या पूर्ण शरीराचा, आणि तो कसं कंट्रोल करतो, तो एक तर हार्मोन सिस्टम ही पूर्णपणे मेंदूच्या ताब्यात असते. इथे पिट्युटरी नावाची ग्रंथी असते जी आपल्या सर्व थायरॉइड पासून सर्व हार्मोन्सला नियंत्रणात ठेवते. दुसरा आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, जे की इथं लिहिलेलं आहे बघा, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम, जे की आपल्या अंतर्गत अवयवांना नियंत्रित करते. जर हृदयाची गती झाली, श्वासोश्वासाची गती झालं, ब्लड प्रेशर किती असावं, या सर्वांना नियंत्रित करते. याच्याही पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची अशी समजण्याची बाब ही आहे की मेंदू हा मास्टर कंट्रोल आहे आपल्या इम्युनिटीसाठी सुद्धा, ज्याला आपण प्रतिकार शक्ती म्हणतो ना, रोग प्रतिकार शक्ती किंवा प्रतिकार शक्ती, यासाठी सुद्धा जे कंट्रोल आहे ते पूर्णपणे मेंदूमध्येच आहे. आणि काय होतं की जेव्हाही मेंदू स्ट्रेस मध्ये येतो, या सर्व गोष्टीवरचं आपल्या इम्युनिटीवरचं म्हणजे प्रतिकार शक्ती कमी होऊन जाते, अंतर्गत अवयवाचं नियंत्रण सुटायला लागतं, म्हणून धडधड व्हायला लागणे, घबराट सुटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, बेचैन बेचैन वाटायला लागतं, चिंतेचे विचार निर्माण होतात, सुरक्षेच्या बाबतीत आपण जास्तपणे विचार करायला लागतो. मुलांना नाही बाहेर जाऊ देणार, यांना नाही बाहेर जाणार, बाहेरून आलं की लगेच सॅनिटाईज करा, लगेच हे करा. हे सगळे जे थॉट प्रोसेस सुरू होते, हे सगळे आपल्याला स्ट्रेसमुळे निर्माण होते. पण याचाच परिणाम ह्या थॉट प्रोसेसवरच न राहता आपली प्रतिकार शक्ती कमी होते आणि शरीरामध्ये एक इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आल्यासारखं वातावरण, केमिकल वातावरण तयार होतं, ज्याच्यामुळे आपल्याला वारंवार इन्फेक्शन होण्याचाही धोका वाढतो. कोविड-19चं इन्फेक्शनचं होण्याचा धोका तर वाढतो स्ट्रेसमुळे, पण सोबतच इतरही इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक प्रमाणात होतो जर आपण खूप स्ट्रेसमध्ये वावरत असू तर. हे खूप महत्वाचं असं आहे. परत एकदा मी थोडंसं ऍडमिट करून घेतो पार्टिसिपेंट्सला. आता हे जे काही आपण आता ऐकलंय, हे झालं एक फक्त वरचा दिसणारा भाग. आपण सर्वांना आईसबर्ग माहित असतील. आईसबर्ग म्हणजे समुद्रामध्ये ना, थंड प्रदेशामध्ये जसं अंटार्क्टिका झालं, पॅसिफिक ओशन मध्ये असे बर्फाचे ना तुकडे दिसतात तरंगताना पाण्यावर, आणि ते तसेच पाण्यावर तरंगत असतात, दिसायला फार सुंदर असतात. परंतु या आईसबर्ग मुळे ना अवाढव्य असे जहाज सुद्धा बुडवण्याची शक्ती या आईसबर्ग मध्ये असते. ताण ते मी का म्हणतोय तर आपल्या सर्वांना टायटॅनिकचं उदाहरण माहितच आहे की टायटॅनिक हे कशामुळे डुबलं होतं, तर केवळ आईसबर्ग मुळे डुबलं होतं. आणि ते आईसबर्ग मुळे नव्हतं डुबलं, ऍक्च्युली ते डुबलं होतं न दिसणाऱ्या आईसबर्ग मुळे. कारण आईसबर्ग जे असतं किंवा हिमनग ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं फक्त एक 1/8 भाग एवढाच फक्त वर इथे दिसत असतो, आणि त्याचा फार मोठा असा भाग हा पाण्याच्या खाली असतो. टायटॅनिकला डुबवलं होतं त्या दिसणाऱ्या भागाने नाही, तर तुम्ही जर हा पिक्चर पाहिला असेल तर त्यांनी यू टर्न घेतला होता आणि त्यांना असं वाटलं की आपण या बर्फाच्या तुकड्यापासून निघून गेलो, पण ऍक्च्युअली बोटीचा खालचा भाग ह्या न दिसणाऱ्या आईसने, त्या हिमनगाच्या पाण्याखालच्या भागाने टायटॅनिकला बुडवलं होतं. आणि आपल्याही सोबत स्ट्रेस असंच करतो. धडधड होणे, घबराट होणे, बेचैनी होणे, सोबत कसं तरी वाटणे, हे जे फिलिंग्स असतात, ह्या सगळ्या वरवरचे दिसणारे लक्षण आहेत. मी यापूर्वीच्या आकृती डायग्राम मध्ये जे तुम्हाला दाखवलं होतं की हे वरवरच्या लक्षणाच्या व्यतिरिक्तही आपला मेंदू शरीरामध्ये प्रतिकार शक्ती कमी करतो स्ट्रेस आला की. त्याचप्रमाणे स्ट्रेसमुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे की प्रतिकार शक्ती सोबत सोबतच हृदयावर, मेंदूवर आणि अंतर्गत ज्या क्रिया असतात ज्या ऑटोमॅटिकली चालत असतात,
त्यावरही परिणाम होतो. म्हणून कॉमनली तुम्ही ऐकत असाल की डायबिटीज, हायपरटेन्शन हे स्ट्रेस रिलेटेड किंवा लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहेत. तर हे सर्वही होण्याचा धोका खूप जास्त असतो. आणि नेमकं कोविड महामारीमुळे आपल्याला हा स्ट्रेसच अधिक प्रमाणात जाणवायला लागलेला आहे आणि तो तसं होऊ नये, त्याचा परिणाम कसा कमी करता येईल हेच आता आपल्याला पाहायचंय. एक खूप छोटीशी गोष्ट जी वारंवार मला विचारतात की सर आम्ही मानसिक आजाराने ग्रस्त आहोत किंवा सध्या आमची मानसिक अवस्था चांगली नाहीये, तर आणि ह्या औषधी चालू आहेत आम्हाला ज्या की स्ट्रेसवरही काम करतात. तर मग असं जर असेल तर आम्ही व्हॅक्सिन घ्यावा का? तर माझं सर्वांना उत्तर असतं की कोविड-19 ची जी व्हॅक्सिन आहे ती सर्वांनीच घ्यावी. का? तर जे काही मी औषधी देत आहे तुम्हाला या मेंदूच्या आजारासाठी, ऍक्च्युली ते तुमची प्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतील आणि जसंच तुम्ही व्हॅक्सिन घ्याल तर ज्या आपल्याला हव्या असलेल्या अँटीबॉडीज तयार होणार आहे शरीरामध्ये त्या अधिक प्रमाणात व्यवस्थित तयार होतील. रादर दॅन जर तुम्ही औषध बंद करून जर व्हॅक्सिन घेतली तर. त्याचं सायंटिफिक कारण आहे. मी हे जे सांगतोय हे केवळ माझ्या रुग्णांना दिलासा द्यावा म्हणून नाही सांगत आहे. त्याचं सायंटिफिक कारण या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला दिसून येईल की जसंच मेंदूचं नियंत्रण सुटतं तर व्हॅक्सिनचा रिस्पॉन्स, स्ट्रेसमुळे व्हॅक्सिनचा सुद्धा रिस्पॉन्स कमी होतो. आणि ह्या बुक मधल्या डायग्राम्स आहेत ज्या मी सायंटिफिक लिटरेचर मधून काढून तुम्हाला दाखवत आहे. आणि व्हॅक्सिनचा असर तर कमी होतोच होतो, सोबतच इन्फेक्शन्स म्हणजे इतर आजार होण्याचाही धोका वाढतो. म्हणून आपण स्ट्रेसला कमीत कमी प्रमाणात ठेवणं गरजेचं असतं. आता वळूयात आजच्या मेन टॉपिकशी की कसा मॅनेज करायचा. स्ट्रेस काय आहे, कुठून येतो हे तर आपण पाहिलं. पण हे झालं रॅशनल मेंदूचा विचार करणं. जेव्हा आपण आता घरी आपल्या डिव्हाइस समोर हे सेशन पाहतात, कम्फर्टेबल वातावरणात असतात. पण जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये जातो, ताणतणावात असतो, त्यावेळेस ना आपला दृष्टिकोन हा अशा एका बोगद्यासारखा दिसतो. तुम्ही पाहू शकता की फक्त या बोगद्यातून टोकाला जे आहे तेवढंच मला दिसतंय. पण या बोगद्यात अडकलेल्या ह्या दोघांना केवळ आणि केवळ अंधकारच दिसतोय. त्यांना इथे फार कमी आशा दिसते. हा जो इकडे समोर जो प्रकाश आहे तो आहे फ्युचर विषयी किंवा करंट जे काही परिस्थिती आहे त्याविषयी आशावाद. पण ह्या व्यक्ती ज्या तणावामध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहेत, त्यांना ते दिसत नाही. आणि यावरच आपण थोड्या वेळात परत चर्चा करणार आहोत. कारण बऱ्याच जणांना आम्ही हताश झालेलं सध्या कम्युनिटीमध्ये, आमच्या क्लिनिक्समध्ये, हॉस्पिटल्समध्ये पाहतोय. मग ते हेल्थ वर्कर्स असो, कारण त्यांना कंटिन्युअस ऑलमोस्ट 1.5 वर्षापासून सुट्ट्या नाही भेटलेल्या आहेत. सो असं नाही की ते पण एन्जॉय करतायत वर्किंग. तर दुसऱ्या बाजूला असे व्यक्ती आहेत की ज्यांना घरी बसून एक तर काम करावं लागतंय किंवा असेही एक मोठा ग्रुप आहे ज्यांचं काम गेलेलं आहे. तर काम नाही म्हणून चिंता, घरी बसून काम करावं लागते म्हणून चिंता. बऱ्याच जणांना स्टुडंट्स असतील, यंगस्टर्स असतील, त्यांचे क्लासेस किंवा कॉलेजेस बंद आहेत याचही चिंता असते. आता मी जेव्हा इकडे आलोय, आता नांदेड मधून मी हे सेशन घेतोय, तर इथे चर्चेमधून कळलं की जे 10वी-12वीचे स्टुडंट्स आहेत त्यांना ऑनलाईन आम्हाला 10वी-12वी करावं लागते. याचं पण स्ट्रेस आहे. जे की थोडस आपल्याला वाटतं की हा ठीक आहे ना, कम्फर्टेबल वातावरणात आहेत, घरी बसून पडतात, अभ्यास करतात. पण तेही त्या जे क्लासचं एन्व्हायरमेंट असतं त्यालाही मिस करतात, त्याच्यामुळे पण ते स्ट्रेसमध्ये असतात. तर ही जी परिस्थिती आहे जी आपण सध्या फेस करतोय, ही दुसरं काही नसून यालाच आपण न्यू नॉर्मल वे ऑफ लाईफ म्हणजे जगण्याची नवीन पद्धत असंच म्हणावं लागेल. कारण ही पद्धत आता लगेच आपल्याला सोडता येणार नाहीये. ही पद्धत येणारे काही वर्ष तरी चालेल असं अंदाज आहे. अगेन बिफोर प्रोसिडिंग आय विल ऍडमिट. सो मग आता आपल्याला पाहायचं की जर आपल्याला ताणतणाव येत असेल तर मग काय करता येतं. आपल्या एक व्यक्ती म्हणून किंवा एक ह्युमन बिईंग म्हणून आपल्याकडे
केवळ आणि केवळ दोनच गोष्टी असतात की ज्याद्वारे आपण या ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी करू शकतो. पहिली जे आपल्या मेंदूला करता येतं ते म्हणजे पहिलं जे करता येतं ते म्हणजे अनुकलन किंवा अडॅप्टेशन. आणि जे कोणी सायन्स स्ट्रीम मध्ये आहेत त्यांना या अडॅप्टेशनचे उदाहरणं चांगल्या प्रकारे माहित आहेत. वाळवंटामध्ये उंट म्हणजे कॅमल हे एक एक्झाम्पल आहे की त्यानं कसं वाळवंटाला अडॅप्ट करून घेतलंय. जिथे की पाणी कमी आहे, खायला फार कमी असतं, पण त्याने त्याही वातावरणात अडॅप्ट करून घेतलं. तर सुरुवातीला जेव्हा ती स्पीसीज उंटाची तिथे असेल तर कदाचित त्यांनाही वाटलं असेल की इथे राहता येत नाही, निघून जावा. जसं आता आपल्याला कोविड मध्ये वाटतंय की बाहेर निघायचं तर कसं निघायचं, भीती आहे, वातावरण आहे, स्ट्रेस आहे. पण स्वतःला नवीन पद्धत जी आहे जगण्याची त्याच्यात अडॅप्ट करणे हेच आता आपल्या हातात आहे. दुसरं जे आपल्या हातात आहे ते म्हणजे वातावरणात बदल करून घेणे. स्वतःमध्ये बदल करणे आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात बदल करणे. से फॉर एक्झाम्पल जे काही तुमचं घर असेल, घरामध्ये तुम्ही काही बदल करून घेता जेणेकरून व्हेंटिलेशन वाढवू शकता. आलं की एक प्रोटोकॉल ठरवू शकता की हात स्वच्छ धुणे, फेस वॉश करणे आणि मगच घरात किंवा बाथरूम मधून मगच बाहेर येऊन तुम्ही इतरांसोबत मिसळणे. असे छोटे छोटे बदल आपल्याला वातावरणातही करावं लागू शकतात. सेम गोष्ट आपल्याला वर्क स्टेशन मध्ये करता येऊ शकते की जिथे काम करतो तिथे. हे दोन प्रकारचे बदल कसे करायचे हे आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूया की स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करणं म्हणजे काय. फार मोठी अशी गोष्ट मी सांगणार नाहीये. आपण सर्वांना विचार करत असतो. आपण सर्व काहीतरी वागणूक करत असतो म्हणजे ज्याला आपण बिहेवियर म्हणतो. आणि आपण सर्वांना भावनाही असतात. म्हणजे ज्याद्वारे आपण या भावनाद्वारे इतरांशी संभाषण साधतो किंवा इतरांशी संवाद आणि रिलेशन्स बनवत असतो. या तिन्ही गोष्टी पॉझिटिव्ह होऊन कशा करायच्या यावर आपण थोडक्यामध्ये मी सांगेल आणि एक एक एक्झाम्पल किंवा ट्रिक सांगून समोर जाईल. सर्वप्रथम आपण पाहूया की ताणतणाव जे आपण म्हणतो, पुढे जाण्यापूर्वी मी सर्वांची माफी मागतो कारण थोडंसं ना हेडिंग्स त्या याच्या हेडर खाली जात आहेत आणि रिपीटेडली मला ऍडमिट करावं लागलं असल्यामुळे मी त्याला वर पण नाही करू शकत. ठीक आहे, सो सॉरी फॉर दॅट. पण मी हेडिंग वाचून तुम्हाला सांगेल की काय हेडिंग आहे. तर सर्वप्रथम आपला मानवी जीवनामध्ये जो चिंतेचं जे कारण असतं ते म्हणजे आपल्या डोक्यात सतत फिरणारे विचार. आणि हे जे विचार असतात हे साधारणपणे दोन प्रकारचे विचार आपल्याला मानतात. त्याला क्लासिफाय आपण करू शकतो. एक असतं की चिंतन सर्कल, म्हणजे असे विचार जे सारखे सारखे सुरू असतात. मेंदूमध्ये चिंतेचे विचार जे वारंवार सुरू असतात पण ज्याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं किंवा असे विचार ज्यावर आपण काही ऍक्शन घेऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारचे जे विचार असतात ते असतात की ज्याच्यामध्ये आपण स्वतः काहीतरी करून स्वतःमध्ये किंवा वातावरणामध्ये बदल करू शकतो. याला आपण म्हणतो अंतर्ज्ञानाचे विचार किंवा सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. उदाहरण पाहायचं तर यात जस्ट बिफोर प्रोसिडिंग वन टास्क. उदाहरण पाहायचं याचं तर इथे आहे बघा. हे आहे जनरल रुटीन लाईफ मधलं उदाहरण मी सांगितलंय. आपण दिवसभरामध्ये जवळजवळ आपल्याला 20 ते 30,000 विचार हे येत असतात. ते सर्वच काही आपल्याला कळत नाही पण ते चालू असतात. पण जे काही कळतात त्याच्यामधले प्रमुख जे विचार असतात ते म्हणजे बाकी लोकांनी काय चुका केल्या माझ्यासोबत किंवा त्यांनी मला कसा त्रास दिला, त्यांच्या काय भावना आहेत, त्यांचे काय विचार आहेत किंवा त्यांच्या काय आयडिया आहेत, त्यांच्यात काय असं स्पेशल आहे किंवा माझ्यासोबत कसं वागतायत. हे झाले सर्व
विचार ज्याच्यावर माझं नियंत्रण नाही, कारण ह्या गोष्टी मी इतरांविषयी विचार करतोय किंवा इतर माझ्याशी कसे वागतायत किंवा इतर मला चांगले वागत असले तरी तो इतराचा विचार आहे, त्याच्यावर माझं काही नियंत्रण नाहीये. पण अनेक असेही विचार दिवसभरातून येत असतात ज्याला आपण सेंटरला इथे आहेत, की मी इतर व्यक्तींसोबत बोलताना काय शब्द वापरतोय, मी त्यांच्यासोबत काय वागणूक करतोय, माझ्या स्वतःच्या काय आयडियाज आहेत, त्या आयडियांना मी कसं त्या आयडियांना मोठं करू शकतो किंवा त्याला कसं मूर्त रूप देऊ शकतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याला आपण म्हणतो थिंग्स आय कॅन कंट्रोल. अशा गोष्टी ज्या माझ्या नियंत्रणामध्ये आहेत. आणि आपला जास्तीत जास्त वेळ विचार करण्यामध्ये म्हणजे आपण जर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचे असतील, तर स्वतःला कॉन्शियस होऊन सांगावं लागणार आहे, की अरे हे माझ्या कंट्रोलच्या बाहेरचे विचार आहेत. इतर कसे माझ्यासोबत वागताय हे मी नाही ठरवू शकत. हे माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं. म्हणून मला त्या विचारावर फोकस न करता मला काय करायचं? या क्षणी मी काय ऍक्शन घेऊ? मी असे काय विचार करू किंवा असे कोणते विचार पॉझिटिव्हली आणू, की ज्याने ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत त्याच्यात मी बदल करू शकेल. हे जर तुम्ही थोडं जरी प्रॅक्टिस करायला सुरू केलं ना, की आपोआप तुम्हाला जाणवेल की बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला अगोदर त्रासदायक ठरत होत्या, त्यावर तुम्ही आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकताय. का तर आपण आता त्याच गोष्टी पाहतोय ज्या की आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि हे आहे कोरोना रिलेटेड उदाहरण. मॅक्झिमम वेळा आपण जेव्हा चार चौकात बसलेलो असतो, तर काय डिस्कशन चालतं? सरकारनं उगाच लॉकडाऊन लावून दिलं, इकॉनॉमी पडली, सोशल मीडियावर काही मेसेजेस येतात, न्यूज फीड येतात, आपण काही विचार न करता एकूण एकाला पाठवत राहतो. पॉलिटिकल डिसिजन्स, ह्या नेत्याने असं डिसिजन घेतलं जे की चांगलं नाहीये, त्यानं असं करायला पाहिजे होतं, त्यानं तसं करायला पाहिजे होतं. किंवा गरज नसतानाही कोविडचे स्टॅटिस्टिक्स पाहणे, फर्स्ट आणि सेकंड वेव्ह मध्ये हे खूप आम्ही पाहत होतो, की बरेच सारे जण टीव्ही लावून बसायचे की इतक्या केसेस इथे सापडल्या, तितक्या केसेस तिथे सापडल्या, आपल्या सिटीत किती आहेत, एरियात किती आहेत, शेजारी किती आहेत, इथपर्यंत ही व्यक्ती या कोविडच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये गुंतलेले होते. पण हे सगळं करत असताना आणि याच्यात दिवस दिवस घालवायच्या, हे सगळं करत असताना तुमच्या हातात इथल्या कुठल्या गोष्टी होत्या? काहीच नव्हतं. गव्हर्नमेंट काय डिसिजन घेईल ते घेईल. तुम्ही निवडून दिलंय, त्यांना निवडून देण्यापुरतच तुमच्याकडे डिसिजन होतं. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात होत्या किंवा आजही आहेत, त्या म्हणजे आपण स्वतःला कसं फिट ठेवणार, स्वतः या परिस्थितीमध्ये ऍक्टिव्ह कोविड वेव्ह मध्ये सुद्धा एक्सरसाइज कशी करू शकतो, घरच्या घरी करू शकतो, छतावर करू शकतो, जरूर नाही की बाहेर जाणं. किंवा सोशल मीडियाचा कसा पॉझिटिव्ह मी वापर करू शकतो. कोरोनामुळे आपण आज समोरासमोर असे झूम मीटिंग वर बसू शकलोय आणि काही विचारांची देवाणघेवाण करू शकतोय. का तर हे जे मीडिया आहे, आपल्याला जे इलेक्ट्रॉनिक मीडिया दिलाय कोरोनाने, त्याची फार कॅपॅसिटी वाढलेली आहे आणि म्हणून आपल्याला हे पॉसिबल झालेलं आहे. ही झाली पॉझिटिव्ह साईड कोरोनाची. तर अशा मीडियाचा आपण वापर करू शकतो. अशा अनेक साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्या विचारामध्ये ठेवणं गरजेचं असतं. ह्या आहेत सर्कल ऑफ कंट्रोल मधले विचार. आणि हे कसे मी जास्तीत जास्त वाढवेल आणि कसे रेग्युलर मध्ये आपल्या आयुष्यात उतरवेल या विचारांना, याच्यावर जर आपण भर दिला तर ऑटोमॅटिकली आपण या स्ट्रेसला बऱ्यापैकी नियंत्रणात आणू शकतो. याच्यानंतर असतं आपलं वागणूक किंवा आपल्या वागणुकीमध्ये काय बदल आपण करणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपला स्ट्रेस किंवा तणाव हा कमी राहील. सर्वांना विनंती आहे की आपण स्वतःला म्यूट करणे किंवा मी सर्वांना म्यूट करत आहे, पण नवीन ऍडमिट झालेले त्यांनी कृपया म्यूट राहणे. तर असं आपण काय करू शकतो की ज्याने आपण पॉझिटिव्ह वागणूक निर्माण करू. आपण म्हणतो की कोरोना आला, कोरोनानं लॉकडाऊन आणलं, लॉकडाऊनमुळे माझा लॉस झाला माझा किंवा मला घरी बसावं लागलं, माझी नोकरी गेली, हा झाला परिणाम. जे काही झालं आपल्या सोबत, लॉकडाऊन लागलं किंवा कोरोनाची महामारी आली, हे झालं अगोदर घडणारी गोष्ट. म्हणजे कोरोना आला, लॉकडाऊन आलं आणि त्याचा परिणाम जो झाला तो झाला.
जॉब जाणे किंवा लॉस होणे, इकॉनॉमिक लॉस होणे किंवा हेल्थवर परिणाम होणे किंवा कोणी जवळची व्यक्ती आपल्यातून निघून जाणे कोरोनामुळे, हेही झालेले खूप कॉमन. आपण पाहतोय की बऱ्याच जणे नातेवाईक वगैरे मध्ये डेथ झालेल्या आहेत कोरोनामुळे. या झालेल्या घडलेल्या घटना आहेत. पण हे घडत असतानाही म्हणजे काय आधी काय आलं आणि त्याचा परिणाम काय झाला, या दरम्यानही असं नव्हतं की आपल्याकडे काहीच कंट्रोल नव्हतं. हे होत असतानाही आपल्याकडे हमेशा एक नियंत्रणात असणारी गोष्ट असते, ती म्हणजे आपण हे घडत असताना काय स्वतःला सांगत होतो, स्वतःशी काय संवाद साधत होतो, ज्याला आपण बिलीफ म्हणतो. आपण ह्या पॅन्डेमिकला कोणत्या बिलीफ मधून पाहत होतो, लॉकडाऊनला कोणत्या बिलीफ मधून पाहत होतो, आपण काय समजूत स्वतःची केली होती. जेव्हा माझं जॉब जात होतं तेव्हा मी स्वतःला काय सांगत होतो, हेही जे आहे ते महत्वाचं असतं. ते का, तर आपण बऱ्याच वेळा फक्त परिणामाकडे पाहतो की माझं जॉब गेलं लॉकडाऊनमुळे. पण त्याही वेळेस हे जॉब जाणं गेलं गेलं, पण त्यावेळेस मला काही अल्टरनेट जॉब करता आलं असतं का, जे की सुरू होतं. मे बी FMCG सेक्टर पूर्ण, फूड सप्लाय, या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्याच्यात मी काही करायचा प्रयत्न केला का? अनेक साऱ्या गोष्टी ऑनलाईन सुरू होत्या. त्याच्यात मी काही करायचा प्रयत्न करू शकलो असतो का? याचाही विचार, ही जी आपली बिलीफ होती या लॉकडाऊन विषयी आणि पॅन्डेमिक विषयी, ती तपासणं गरजेचं असतं. कारण बऱ्याच वेळा अल्टरनेट गोष्टी असतात ज्या आपण विचार करू शकतो, अल्टरनेट वागणे असतात जे आपण करू शकत असतो. त्याचा जर आपण विचार केला तर मग आपल्याला बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह गोष्टी दिसतात. पक्षीला मारली. एक मिनिट हा. नंतर आहे आणि खूप महत्वाचं म्हणजे सकारात्मक भावना ठेवणे. आता सकारात्मक भावना ठेवणे म्हणजे काय, की याचं सर्व एक छोटंसं उदाहरण मी म्हणेल. भावना ह्या आपल्याला नॉर्मल असतात. आपण कधी खुश असतो, कधी उदास राहतो, कधी हसतो, कधी रडतो. मानवी भावना आहेत, ह्या सर्वांनाच असतात. आणि या भावना जेव्हा आपल्याला सर्वांना येत असतात, त्यावेळेसच आपल्याला या भावनावर नियंत्रणही करता येत असतं. एक साधं उदाहरण भावनेचं मी इथे देण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जर व्यवस्थित रन झाला तर आपल्याला भेटेल. आय थिंक रन नाही होणार. जस्ट 1 मिनिट इफ पॉसिबल. आय विल गेट टू यू. Ready? Yeah. Clap, clap, clap your hands, clap your hands together. Clap, 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 clap your hands together. Everybody clap, clap, everybody clap, clap, and now we're going to go. Now we're going to go faster. Are you ready? Yeah. Yeah. Okay, everybody clap. Okay, I can't let you breathe. I can't. जसं की आपण या क्लिप मध्ये पाहिलं की छोटासा मुलगा सर्वांना हसवतो. मला आय एम व्हेरी शुअर की ही क्लिप चालत असताना तुम्हालाही सर्वांना थोड्या अधिक प्रमाणामध्ये हसू हे आलंच असणार आहे. हो,
या पॉझिटिव्ह भावना ठेवण्याचं एक हे तर झालं तो लॉफ करणारा मुलगा, जो जसं तुम्ही पाहिलं की तो स्वतःच हसत नव्हता, तर इतरांनाही त्याच्यामुळे हसू आलं, तुम्हा आम्हा सगट. तसंच आपण रुटीन जीवनामध्ये करू शकतो का, यावर जर आपण विचार केला तर त्याचं एक सोपं आणि साधंसं उदाहरण मी देईल. मी दिवसभरातून जेव्हाही बाहेर निघतो घरातून निघताना तर संवाद, हसून खेळून संवाद साधणं हे तर आहेच आपल्या हातामध्ये. पण बाहेरही निघतो त्यावेळेस जो कोणी भेटेल त्याला फक्त हात जोडून नमस्कार, हसून जर आपण नमस्कार केला तर एक तर आपल्यालाही स्माइल येतं, आणि आपण जेव्हा हसून नमस्कार करतो त्यावेळेस समोरचा सुद्धा एक कळत नकळत स्मित हास्य करून आपल्याला नमस्कार करतो. आपण काय करतोय, स्वतःमध्येही पॉझिटिव्ह भावना आपोआप निर्माण करतोय, आणि सोबतच समोरच्या व्यक्तीमध्ये पण एक पॉझिटिव्ह भावना ही निर्माण करतोय. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण डेली लाईफ मध्ये जर केल्या तर हमेशा ब्रेनला पॉझिटिव्ह भावनाचा पुरवठा करू शकतो. आणि हे महत्वाचं याच्यासाठी आहे की स्ट्रेस म्हणजे ज्याला आपण ताण म्हणतो तो एका बाजूला आहे, आणि हॅपीनेस किंवा स्माइल एका बाजूला आहे. तुम्ही जर पाहाल, स्वतःला ऑब्झर्व कराल की जसंच आपण हसतो तर त्यावेळेस आपला जो स्ट्रेस असतो तो एकदम कमी होऊन जातो. भलेही काही क्षणासाठी का होईना, काही मिनिटासाठी का होईना, पण ती भावना कमी होते. तर तेवढाच त्या स्ट्रेसचा परिणामही कमी होऊन जातो. आणि हे महत्वाचं आहे जे की आपण सर्व रुटीन मध्ये करू शकतो. आणखीन जी एक महत्वाची गोष्ट जी आहे, जी आपल्या सर्वांना करण्यासारखी आहे, आणि खूप इम्पॉर्टंट लाईफ चेंजिंग गोष्ट, जी मी माझे जे काही ट्रेनिंग झालेल्या आहेत, ते लँडमार्क फोरम असो की अनेक ठिकाणं, त्याच्यामध्ये जे शिकलं ते म्हणजे आपण ना आयुष्यामध्ये जे काही करतो ते काहीतरी बॅकग्राऊंड घेऊन करतो. आता बॅकग्राऊंड घेऊन करतो म्हणजे काय असतं की प्रत्येक गोष्ट करण्यामागे आपला एक बॅकग्राऊंड असतं, एक कंटेक्स्ट असतो. याचं साधं उदाहरण जर घ्यायचं तर समजा तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेत, आणि तिथे तुम्हाला जेवणाच्या प्लेटमध्ये या प्रकारे टेबल आहे, हा एक टेबल आहे ज्याच्यावर रोड सारखं चित्र काढलेलं आहे, आणि प्लेटची जी त्यांनी डिझाईन ठेवलेली आहे इकडे राईट साईडच्या फिगरवर जर तुम्ही पाहिलं तर प्लेटचं डिझाईन एक मॅनहोल सारखं त्यांनी ठेवलेलं आहे, आणि त्याच्यावर त्यांनी तुम्हाला तुम्ही ऑर्डर केला तुमचा आवडता केकचा पीस दिला. तर या डिझाईन असलेल्या टेबलवर तुमची खाण्याची इच्छा होईल का? की या इकडे जसं सुटसुटीतरित्या छान सर्व व्यवस्थित बॅकग्राऊंड बनवून जे तोच केकचा तुकडा एक छान प्लेटवर वाढलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला जास्त आनंद मिळेल? डेफिनेटली जर आपण विचार केला तर आपल्याला या इकडच्या बॅकग्राऊंड मध्ये आपली आवडती असणारी गोष्ट ही खायला चांगली वाटेल, कम्पेअर टू तीच आवडती असणारी गोष्ट या असल्या बॅकग्राऊंडवर खाण्यापेक्षा. जस्ट 1 मिनिट. म्हणजे काय, तर साध्या शब्दात जर बोलायचं तर आपण आयुष्यात जे काही करतो ते एक बॅकग्राऊंड घेऊन जातो, आणि त्या बॅकग्राऊंड मधून आपलं वर्तणूक येत असते. यालाच म्हणतो आपण कंटेक्स्ट किंवा संदर्भ. आपल्या जगण्याचा संदर्भ काय आहे, काय संदर्भ घेऊन मी जगत आहे, हे जर मी व्यवस्थित समजून आपलं वर्तणूक आणि विचार भावना बदलल्या तर डेफिनेटली आपण आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीत बदल घडवू शकतो. मी हे का म्हणतोय, कारण आता आपण या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आहोत किंवा भीतीच्या वातावरणात आहोत. कोरोनाची तिसरी लाट येते की काय असा अंदाज सगळ्यांना आहे, आणि मी म्हणेल की ती ऑलरेडी सुरू झालेली आहे, कारण आम्ही मेडिकल फील्ड मध्ये आहोत जे पाहत आहोत की केसेस वाढत आहेत. सो मग ते जे भीतीचं वातावरण आहे त्या वातावरणात मी जे काही जगत आहे, जे काही व्हॉट एव्हर न्यू नॉर्मल आय एम सेइंग, ज्या पद्धतीने जगत आहे
त्या पद्धतीमध्ये किंवा तसं जगत असताना माझा संदर्भ काय आहे हे आपल्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जे काही काम करताय, नोकरी करताय, जॉब करताय, उद्योग करताय, ते तुम्ही फक्त जॉब आहे किंवा माझा बिझनेस आहे म्हणून करता, की तो मला एका उत्कृष्ट पद्धतीने काम करायचंय म्हणून करता. सॉरी फॉर दिस. हे प्रत्येकाने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. सोबतच जे काही तुम्ही या आयुष्यात कर्म करत आहात, मी म्हणेल जॉब असेल, काही ट्युशन्स घेत असाल, कोणी काही करत असाल किंवा स्टुडंट्स अभ्यास करतायत, कुठेतरी पुढे चालून काही कमाई करायची आहे, पैसे कमवायचे आहेत, आयुष्य जगायचंय त्या कमाईतून, याच उद्योगाने करताय. तर मग तुम्ही जे काही आता करत आहात ते फक्त पैसे कमावण्यासाठी करत आहात, की इतरांच्या आणि स्वतःच्या, म्हणजे इतर म्हणजे जरुरी नाही की बाहेरची कम्युनिटी, तुमचे फॅमिली पण असू शकते त्या गोष्टीमध्ये, की त्यांच्या आयुष्यात योगदान देण्याच्या हेतूने तुम्ही जे काही करत आहात ते करतायत, हे पाहणंही गरजेचं आहे. बरेच जण कामावर जायचं म्हणजे एक अरे काय कामाचा भार वाढवून ठेवलाय नुसता. आम्ही कॉमनली पाहतो की जॉब मध्ये जातात आणि आज खूपच काम आहे, ऑफिस मध्ये कामच पडलेलं आहे, नुसता हे झालेलं आहे. ही भावना घेऊन आपण कामाला जात आहोत, की चला आज काहीतरी तिथे चॅलेंजिंग आहे, मला काहीतरी नवीन याचा अनुभव मिळू शकतो, काहीतरी मला नवीन शिकायला भेटू शकतं, या भावनेतून, या संदर्भातून मी कामाला जातोय, हेही महत्वाचं आहे. संधी म्हणून मी पाहतोय गोष्टींकडे, की नुकसान म्हणून पाहतोय. कोरोना आला, लॉकडाऊन आलं, मग ती एक संधी आहे मला की नुकसान आहे? बऱ्याच जणांना नुकसान वाटतं, पण बऱ्याच जणांनी आपले स्वतःचे बिझनेस बदललेत, असे बिझनेस निवडलेत. मला असे अनेक व्यक्ती माहित आहेत की जे त्यांनी पटापट स्वतःमध्ये कंटेक्स्ट बदलला, त्यांच्या बिझनेसचा कंटेक्स्ट बदलला, कामाचा कंटेक्स्ट बदलला आणि जे चालू बिझनेस आहे त्याच्यामध्ये उडाण भरली आणि आज ते खूप चांगल्या पातळीवर येऊन बसले आहेत. का? तर त्यांनी आपल्या बिझनेसचा पण कंटेक्स्ट बदलला, जे चालू ते करायचं. म्हणून त्यांनी या लॉकडाऊन कडे किंवा कोरोनाकडे संधी म्हणून पाहिलं आणि बऱ्याच जणांनी नुकसान म्हणून पाहिले, की अरे आता बिझनेस माझा ठप झाला, आता काय होणार माझ्याच्यात. सो कंटेक्स्ट हा खूप निर्णायक आहे वेदर तुम्ही कसं जगणार हे ठरवण्यासाठी. बऱ्याच जणांना असं वाटले की आता आयुष्य संपलं, बऱ्याच जणांनी सुसाईड सुद्धा केलेले आहेत. पण याच लॉकडाऊनचा किंवा कोरोनाचा एक दुसराही दृष्टिकोन आपल्याला होता, तो म्हणजे लॉकडाऊन आहे किंवा कोरोना आहे, ही माझ्यासाठी एक नवीन आयुष्याचं पुनर्नियोजन करण्याची संधी आहे का? हेही आपण पडताळून पाहू शकलो असतो, की चला एका नवीन पद्धतीने मी आयुष्य रचू शकतो का? की ज्याच्यामध्ये या गोष्टी होऊ नये म्हणून मी काही कार्य करत राहील किंवा काही प्लॅनिंग करून ठेवेल, जेणेकरून असे जर काही प्रॉब्लेम परत आले तर त्याला फेस मला इझिली करता आलं पाहिजे. तर जर तुम्ही पाहिलं की जितकं तुम्ही पहिला ऑप्शन निवडाल किंवा जितकं तुम्ही हे या साईडचं पाहणार, तितकं तुम्हाला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा भेटत जाईल. उत्कृष्टपणे काम करणे, इतरांसाठी योगदान देणे म्हणून मी माझा वावर होणे, काहीतरी मला नवीन शिकायला मिळेल या संदर्भातून काम करणे, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर या संदर्भातून जेव्हा करतो तेव्हा आपल्या कामाची पद्धत बदलते, त्याचा आउटपुट बदलते, आपलं परफॉर्मन्स बदलते आणि आपल्याला कुठेतरी हॅपीनेस सुद्धा मिळतो. आणि ह्या सर्वच गोष्टी आजच्या परिस्थितीमध्ये खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळा ब्रेकडाऊन मध्ये असतो, जसं की बिझनेस थांबला, मी बॅकग्राऊंड मध्ये आहे, तर त्याही वेळेस जर मी कंटेक्स्ट बदलला, जसं म्हटलं की माझा बिझनेस मी या एक कपड्याच्या व्यापारामध्ये होतो, आता तो व्यापार थांबलेला होता लॉकडाऊन मध्ये, तर त्याच ऐवजी मी इतर काही बिझनेस मध्ये लगेच घुसू शकलो असतो का? औषधी दुकाने सुरू होती, मास्कची विक्री सुरू होती, जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू होती, अनेक गोष्टी अशा होत्या ज्या तेव्हाही सुरू होत्या. थोड्या बहुत प्रमाणात मी जर त्या बदल करू शकलो असतो, तर मी या काळातही व्यवस्थितरित्या राहू शकलो असतो. हे जर आपण जाणून घेतलं तर आपण बऱ्यापैकी स्वतःला अडॉप्ट करून घेतलं असं म्हणू शकतो. आता आपण एक थोडक्यामध्ये
दुसरी बाजू पाहूया की या स्ट्रेसफुल वातावरणामध्ये मला काय करता येईल की जेणेकरून मी आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये बदल करू शकतो. ज्याची नोकरी गेली त्यांना इतर क्षेत्रात नोकरी शोधणे. मला माहिती आहे की नोकरीचा तुटवडा आहे, इतकं सोपं नाहीये, पण तरीही भेटू शकते का, हा प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. ज्यांचे व्यवसाय थांबले होते, ऑनलाईन सर्व अवेलेबल होतं. जे मला शॉपमध्ये भेटत नव्हतं ते मला फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर भेटत होतं. मग मी ऑनलाईन ज्या साइट्स आहेत त्यांच्याशी टायअप करू शकलो असतो का? किंवा इतर काही घरपोच वस्तू पोहोचवण्याचं जे काही माझा बिझनेस आहे त्याच्याच वस्तू मी घरपोच पोहोचण्यासाठी काही धडपड करू शकलो असतो का? रादर दॅन जस्ट आता लॉक पडले माझ्या दुकानाला, मी काय करू? तर यासारखे पर्याय आपल्याला पाहणं ही गरजेचं असतं त्या वेळेप्रमाणे. सोबतच जे आपल्याला करता येतं की जेव्हा सर्व लॉकडाऊन होतं तेव्हाही सोशल मीडियाचा वापर हा खूप जोरात सुरूच होता. तर आपल्याला ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा स्वतःच्या बिझनेसची त्या काळामध्ये करता आली असती. ज्याचा आपण पर्याय निवडू शकतो. आजूबाजूला पाहणे की काय सध्या चालू आहे, काय काय चालवण्याची परवानगी आहे, ते पाहून त्याच्यात आपण उडी घेणे, त्याच्यात आपण धडपड करून प्रयत्न करणे आणि त्याचा स्वीकार करणे गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा कडक लॉकडाऊन होतं, त्यावेळेस बरेच जणांना घरी राहणं म्हणजे असं वाटायचं की बाबा किती तणाव आहे. कधी न घरी राहिलेला 8 तास, 9 तास बाहेर राहणारा पुरुष असो की स्त्री असो, जेव्हा 4 भिंतीमध्ये कोंडल्या गेली लॉकडाऊनमध्ये, तर तेही स्ट्रेसफुल वातावरण होतं. तेही एक खूप मोठा स्ट्रेस होता. त्या स्ट्रेसकडे जर मी संदर्भ बदलून पाहिलं, की चला त्या लॉकडाऊनला एक घरी मी कोंडून बसलोय याच्यापेक्षा जर मी पाहिलं, की चला ह्या लॉकडाऊनचा मी फायदा घेईल आणि माझे जे कुटुंबातले संबंध आहेत किंवा माझे जे आप्त संबंधी आहेत, नातेवाईक आहेत, त्यांच्या सोबतचे संबंध वाढवण्यासाठी, त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी हा वेळ मी कसा वापरू शकतो याचं जर आपण नियोजन केलं तर डेफिनेटली याचा भरपूर फायदा झाला असता. कारण आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन्स आहेत, व्हिडिओ कॉल्स अवेलेबल आहेत. आपण ज्यांना कधी वर्ष नाही बोललो, अशांना पण व्हिडिओ कॉलद्वारे प्रत्यक्षात समोरासमोर पाहून बोलू शकतो. तर ही लॉकडाऊन मधली खूप मोठी संधी असते किंवा जेव्हा आपल्याकडे वेळ असतो तेव्हा हे करू शकतो. जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस मी जवळजवळ 21 पुस्तकं वाचून काढले होते. छोटे-मोठे असतील पण काढली होती. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये बरेच सारे ऑनलाईन सेशन्स घेतले होते. रुग्णांसाठी ऑनलाईन काय त्यांना अवेलेबल कसं ते ट्रीटमेंटसाठी येऊ शकतात, कसं त्यांना औषधी पोहोचू शकतात, या सगळ्या गोष्टी आम्ही ऑनलाईन करत होतो. हेच होतं आमचं जेव्हा आमच्याकडे पेशंट लोड कमी होता तेव्हा जे आम्ही ऑनलाईन करणाऱ्या गोष्टी होत्या ते करू शकतो. तो दुसरं एक महत्वाचं की आपले जे काही क्लायंटेल असतो प्रत्येक बिझनेसचा, तर त्या क्लायंटेलशी आपण कॉन्स्टंट संपर्कात राहणे. भलेही ते आपल्याकडे आज पोहोचू शकत नाहीत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संपर्कात राहू शकतो. आणि सर्वात महत्वाचं सोशल मीडियाचा योग्य वापर. मी योग्य हा शब्द मुद्दाम टाकलेला आहे. कारण सोशल मीडियाचा वापर इतक्या प्रचंड प्रमाणात लहान असो, मोठे असो व्यक्ती करत आहेत, की त्याचा दुरुपयोग खूप वाढलेला आहे. द्वेष भावना असलेले मेसेजेस फॉरवर्ड करणे, व्हिडिओज फॉरवर्ड करणे, या असं करण्यापेक्षा याच मीडियाचा वापर आपण आपल्या व्यवसाय सुधारवण्यासाठी करू शकतो. शैक्षणिक वापर करू शकतो, जे की बरेच जण करत आहेत आणि त्याच्यातून चांगले परिणामही मिळत आहेत त्यांना. आता आपण जसं हे चित्र मी तुम्हाला अगोदर दाखवलं होतं टनेलचं. अंधकारात फसलेलो आहोत आणि त्या 2 व्यक्ती मी ज्या दाखवल्या आहेत, त्या 2 प्रकारच्या अलग-अलग व्यक्ती आहेत. एक प्रकारची व्यक्ती जे की कॉमनली आपण पाहतो ते म्हणजे की अशी व्यक्ती जी हताश होऊन जाते, की अरे लॉकडाऊन आहे, कोरोना आहे, महामारी आहे, मग घराच्या बाहेर निघायचं नाही, मग आता काय करायचं? माझ्या हातात काहीच नाहीये, मी काहीच करू शकणार नाहीये, सगळा अंधकार आहे. मग हातावर हात धरून बसणे. ती झाली ही व्यक्ती, जी की या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही. त्याच ठिकाणी एक दुसऱ्या प्रकारची व्यक्ती पण असते, जी की ही समोरची व्यक्ती आहे, जी
त्या प्रकाशाच्या दिशेने पाहत वाटचाल करत आहे आणि त्याला जसंच तो वाटचाल करते इथे काहीतरी उजेड प्रकाश आपल्यालाही दिसतोय आणि त्यालाही तो दिसतोय की चला जसं जसं या प्रकाशाचे जे काही किरण आहेत त्याचे मी जर फॉलो केलं त्यांना तर एक नक्की या अंधकारातून बाहेर पडेल. आपल्याला या दुसऱ्या व्यक्तीसारखं होणं गरजेचं आहे किंवा या व्यक्तीसारखं होणं गरजेचं आहे जो की पुढच्या दिशेने प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पण बरेच जण या पहिल्या व्यक्तीसारखे का होतात तर त्याच्या मागचं जे कारण आहे हताशेमध्ये जाण्याचं कारण किंवा भीतीमध्ये जाण्याचं जे कारण असतं ते म्हणजे आपला मेंदूच वर्षानुवर्षांनी हा उत्पत्ती झालेला किंवा उत्क्रांती मेंदूची झालेली आहे ज्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. आणि या इव्हॉल्युशन मुळे काय झालेलं आहे की जेव्हा आपण जंगलात वगैरे राहायचो ना तर त्यावेळेस लाईफ जगणे किंवा जीवन जगणे कोणत्याही परिस्थितीत मी जिवंत राहिलो पाहिजे म्हणून ही भीतीची भावना मेंदूने खूप जास्त प्रमाणात विकसित केली आहे. मानवी मेंदूने खूप अधिक प्रमाणात विकसित केले आहे. जसं भीती येते ना की त्याला ती निराशा वगैरे येते आणि आशा ही कमी दिसायला लागते. कारण हा वर्षानुवर्षे लाखो वर्षावर शिकलेला आपण हा इव्हॉल्युशनरी रिस्पॉन्स आहे भीती हा रिस्पॉन्स. आणि आशावादी होणे हे रिलेटिव्हली आता ह्युमन बिंग मध्ये डेव्हलप झालेली भावना आहे. म्हणून निगेटिव्ह भावनाचा प्रभाव आपल्या मेंदूवर आणि आपल्यावर जास्त प्रकर्षाने जाणवतो कम्पेअर टू पॉझिटिव्ह भावना. बऱ्याच वेळा आपण जेव्हा व्यवसाय करत असतो तर अशा पद्धतीने करतो की आता मी माझा बिझनेस एकदम नंबर 1 ला चाललेला आहे. जे काही टार्गेट्स आहेत 10% राईज 50% ने मी बिझनेस वाढवणार आहे. हे सगळे टार्गेट्स ठेवून मी जे बिझनेस करत होतो आपण अशा पद्धतीने करतो की तो कधी कमीच होणार नाही. जर मी आज 10,000 कमवत असेल त्या बिझनेस मधून आणि माझी महिन्याची जर वाढ एका विशिष्ट पद्धतीने होत असेल तर माझं प्लॅनिंग असं असतं की या वर्षाच्या एंडला मी 1 लाख रुपये महिना आरामात कमवणार आहे आणि त्याच पद्धतीने मी माझी जीवनशैली आणि बिझनेसही चालवत असतो. पण कधीही आपण एक कंटिंजन्सी प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते करणं गरजेचं आहे ज्याच्यावर आपण विचार करू. जे लास्ट पॉइंट आहे की आकस्मिक नियोजनाचा अभाव आपल्या बिझनेसमध्ये आपल्या जीवनामध्ये जर असेल खास करून आर्थिक नियोजन तर त्याचा परिणाम आपल्याला अशा परिस्थितीमध्ये खूप प्रकर्षाने जाणवतो. थोडंसं आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये फक्त बिझनेसच नाही व्यवसायच नाही तर जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये लवचिकता असणे फ्लेक्झिबिलिटी असणे खूप गरजेचे आहे. कारण परिस्थितीप्रमाणे आपल्याला बदलाव लागू शकतं. त्यालाच आपण न्यू नॉर्मल म्हणतोय किंवा नवीन जीवनशैली म्हणतोय. म्हणून त्या जीवनशैलीत स्वतःला ढालणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक क्षणी जर काहीतरी शिकण्याचा जर मोह असेल आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये विपरीत असो की आपल्या बाजूने असलेली परिस्थिती असो जर आपण काहीतरी शिकत राहिलो तरी पण या परिस्थितीमधून लवकर बाहेर पडू शकतो आणि ज्या काही घटना आहेत त्याच्यावर विजय मिळू शकतो. सर्वांना रिक्वेस्ट आहे की म्यूट करावे कारण आता मला पार्टिसिपेंट म्हणून जाऊन म्यूट करावं लागेल अदरवाईज. सध्या जेव्हा कोरोना मागच्या 1-1.5 वर्षात आणि खास करून दुसरी लाट जेव्हा आली होती तेव्हा आम्ही पाहत होतो की सर्व असे घाबरलेले होते. जसं काय की आता जग संपलंय किंवा जग बुडी आली आहे अशा भावनेतून सर्व वावरत होते. आणि त्याचा परिणाम असा होता की बरेच जणांची स्ट्रेस लेवल खूप जास्त प्रमाणात वाढलेली होती. त्यामुळे काय होत होतं की प्रत्येकाचं जीवन जगणं हे एका भीतीच्या वातावरणात होत होतं. आता जेव्हा दुसरी लाट ओसरली आहे आम्ही पाहतोय की बऱ्यापैकी आता रिलॅक्स झालेले. रादर मी म्हणेल की जरा जास्तच रिलॅक्स झालेले आहेत की काही मास्क न वापरता सोशल डिस्टन्सिंग न पाळता सर्वांचा वावर होताना दिसत आहे जे की तिसरी लाटेसाठी आमंत्रण आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. पण मी एक जाते वेळी शेवटी 2 मिनिटात एवढंच सांगेल की कोरोना हा काही जगाचा शेवट नाहीये. कोरोनापेक्षाही मोठ्या महामाऱ्या
मी फक्त आज महामाऱ्याचं उदाहरण सांगेन. संकट मानवी जीवनावर तर कोरोनापेक्षाही भयंकर अगोदरही येऊन गेलेले आहेत. पण जर फक्त महामाऱ्यांचा जरी विचार केला तर असे महामाऱ्या अगोदरही येऊन गेलेल्या आहेत की ज्या खूप अधिक प्रमाणात पूर्ण जगभराला त्रासून गेलेल्या आहेत. 200 मिलियन बुबॉनिक प्लेगची महामारी जेव्हा यायची, आमचे आजोबा वगैरे सांगायचे की प्लेग म्हणजे एकदम महामारी पसरायची, लोक असे पटापट मरायचे. 200 मिलियन लोकांचा मृत्यू या महामारीने झालेला आहे. स्मॉल पॉक्स जो की आता नाहीये, देवीची लस अगोदर ते आपले आई वडिलांच्या दंडावर असायचे बघा 3 निशाण, ते लसचे निशाण, कोविड, स्मॉल पॉक्स, त्याचे महामारी असायची. इतर असे अनेक महामाऱ्या येऊन गेलेल्या आहेत ज्यांनी ग्रासलेलं आहे. हे जे चित्र आहे, हे जे साईज आहे, हे महामाऱ्यांच्या किती प्रमाणात त्यांनी हाहाकार माजवला त्याच्या प्रमाणात ही साईज आहे. जर तुम्ही पाहिलं तर कोविड-19 ची जी महामारी आहे त्या प्रमाणामध्ये बऱ्यापैकी कमी पद्धतीने तिने आपल्याला ग्रासलेला आहे कम्पेअर टू बाकी पूर्वीच्या महामाऱ्या. आणि त्याचप्रमाणे त्याचा मृत्यूचा दर सुद्धा खूप कमी प्रमाणात असलेला आपण पाहतो. बुबॉनिक प्लेग मध्ये सगळ्यात जास्त मृत्यू झाले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. जेवढेही आजार जगभरात पसरलेत, बुबॉनिक प्लेगनं सर्वात जास्त व्यक्तींचा खात्मा केलेला आहे. त्याच्यानंतर स्मॉल पॉक्स, स्पॅनिश फ्लू, प्लेग यासारख्या HIV, एड्स अशा अनेक महामाऱ्या अगोदरही आलेल्या आहेत आणि यापुढेही येऊ शकतात. मी हे का आपल्याला सांगत आहे की बऱ्याच वेळा जी भीती आपल्या मनात निर्माण झालेली असते ना की कोरोना म्हणजे सर्वात महाभयंकर महामारी पसरली आहे, तसं नाहीये. कोरोना आला म्हणजे जग संपलं किंवा ह्युमॅनिटी इज कमिंग टू एंड असं काही नाहीये. याच्या पूर्वीच्याही भयानक महामाऱ्यातून आपण सरसावलेलो आहोत. या सर्व महामाऱ्यावर विजय मिळून आपण सर्व ह्युमन बीइंग्स या पृथ्वीवर तलावर जिवंत राहिलेलो आहोत आणि याही महामारीत आपण जिवंत राहणार आहोत. हीच पॉझिटिव्हिटी या सेशन मधून घ्यावी ही माझी सर्वांना इच्छा आहे आणि विनंती सुद्धा आहे. सर्वात शेवटी मी आपल्याला हा एक छोटासा व्हिडिओ दाखवेल जे की आपल्याला दाखवतं की कितीही वेळा आपण या महामारीतून व्यवस्थितरित्या बाहेर येऊ. आणि जसं त्या छोट्या पक्षानं स्वतःला बदलून घेतलं, जो आधी खूप घाबरत होता त्या लाटेंना, त्याच पद्धतीने जसं त्याने शिकलं की चला आपण जर खाली थोडस स्वतःमध्ये आणि वातावरणामध्ये बदल करून घेतला तर त्या महामारीच्या लाटेमध्ये सुद्धा अनेक संधी दिसल्या. त्याच्यानंतर फक्त स्वतःलाच नाही तर त्याच्या इतर सोबती फॅमिली आणि इतर जे काही कम्युनिटी होती त्यांनाही त्या विपरीत परिस्थितीमध्ये मदत केली. तर ह्या व्हिडिओचं जर सारांश आपण आजच्या सेशन मधून घेतलं तरी माझं सेशन हे आपण सर्वांपर्यंत पोहोचलं असं मी आशा करेन. धन्यवाद सर. थँक्यू सो मच डॉक्टर सर. वेलकम सर. ऑलमोस्ट आपण 1 hour सेशन घेतला आहे आणि इट वॉज रिअली वंडरफुल सेशन. आता माझी रिक्वेस्ट आहे, जेवढे पण आपले पार्टिसिपेंट्स आहेत त्यामध्ये कोणाला जर का काही क्वेश्चन असेल, काही विचारायचं असेल सरांना तर ते विचारू शकतात. तुमच्याकडे अनम्यूट म्हणून एक ऑप्शन आहे, तो जर का तुम्ही दाबला तर तुम्हाला बोलता येऊ शकतं. अदरवाईज तुम्ही मेसेज मध्ये पण तुमचा क्वेश्चन विचारू शकता. चॅटच्या ऑप्शन मध्ये टाइप करू शकता. येस, किंवा तुम्ही व्हर्च्युअली हँड रेज पण करू शकता, ज्याच्यामुळे आम्हाला कळेल की तुम्हाला काही विचारायचं आहे. संजय झोरे सरांनी बहुतेक हँड रेज केलेला आहे. संजय दादा, तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुमचा हँड रेज आहे पण व्हॉइस ऍक्च्युअली डिसेबल आहे त्यांचा. एनिवे, हॅलो, मी शुभांगी तिवारी औरंगाबादहून. ऐकू येत आहे? हा मॅडम. हो मॅडम. हा, नमस्कार सर. मला या कार्यक्रमाची लिंक डॉक्टर कार्तिक रामन यांनी पाठवली होती. माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज थोडी स्वतःची ओळख पण करून देता?
मी डॉक्टर माणिक भिसे आहे. बाय प्रोफेशन मी सायकॅट्रिस्ट आहे आणि एमजीएम हॉस्पिटलला प्रोफेसर आणि हेड आहे सायकॅट्री डिपार्टमेंटचा आणि सोबत आमचं पण औरंगाबादला? आहे औरंगाबादलाच आणि प्रेरणा हॉस्पिटल अच्छा. म्हणून आमचं स्वतःचे हॉस्पिटल आहे. ओके ओके. नाही, आपण नांदेडचा उल्लेख केला म्हणून थोडं. मी आज नांदेडला ट्रॅव्हलिंग मध्ये आहे आणि तिथे ओके. मी वेळ काढून हे सेशन घेत राईट. तिथे सेट. ओके ओके ओके. थँक्यू सर. नाईस बिंग विथ यू. आहे. थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर प्लीज फील फ्री. जोशी सर, संजय जोशी सर. हो सर येतोय माझा आवाज? हो येत आहे सर. हो येतो. सर ते थोडं पॅनिक अटॅकच्या संदर्भात माहिती हवी होती. ओके. आमचे एक जवळचे मित्र आहे समजा, हम्म. घरातले फ्रेंड आहे आमचे ते. तर त्यांना असं संध्याकाळच्या वेळेस खूप असं वेगळं काहीतरी होतं आणि अशी एक भीती, अनामिक भीती नेहमी वाटत असते त्यांना. तर त्यांनी त्या डेप्रान वगैरे अशी ट्रीटमेंट पण घेतलं, पण असं पाहिजे त्याच्याने स्टेबल वाटत नाही त्यांना. तर या संदर्भात आपल्याला काही इथं सांगता येईल का बुवा असं? ऍक्च्युली एक पब्लिक प्लॅटफॉर्म आहे, पण जर पॅनिक डिसऑर्डर किंवा पॅनिक अटॅक ज्याला आपण म्हणतो, त्या सडन भीती निर्माण होणे मेंदूमध्ये आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसणे, जसं हृदयात धडधड होणे, घबराट होणे, जीव जातो की काय अशी Yes, भावना yes. निर्माण होणे, यालाच आपण Yes. पॅनिक अटॅक म्हणतो. आणि या औषधोपचाराने व्यवस्थित ठीक होत असतो. बऱ्याच जणांना हे कळत नाही की मला हे पॅनिक अटॅक आहे. त्यांना असं वाटतं की हृदयाचा झटका येतो की काय, हार्ट अटॅक येतो हा, की yes. काय, मग ते डॉक्टरकडे पळणे, एकट्यानं न जाणे, कोणाला तरी सोबत घेऊन जाणे, म्हणजे त्या ग्रासलेली असते त्यांची या भीतीपोटी पूर्ण जीवन. आणि साध्या औषधोपचाराने हे ठीक होऊ शकतं. जसं त्यांना जर डेप्रान वगैरे चालू आहे तर त्याचा डोस ऍडजस्ट करता येऊ शकतो, की इतर काही औषधी पाहता येऊ शकतात की ज्याने ठीक होऊन जातं. चालेल, ठीक आहे. थँक्यू सर. या वेलकम. आनंद भाई मुंदड़ा, आपको कुछ पूछना हो तो अनम्यूट करके आप पूछ सकते हो. Hello. हाँ सर बोलिए. आनंद. Very nice, very informative session. Thank you for this. थैंक यू सर. Only one request, अगर हर एवरी संडे अगर आप ऐसा कुछ लो मेरे स्टूडेंट्स वगैरह के लिए, जिससे वो स्ट्रेस मैनेज कर सके और अपने करियर पे फोकस कर सके. Yes sir, we have to plan for the things and then they work, because if you जब आप अगर आप बात करेंगे प्रशांत जी से, तो ये हम 2 महीने से प्लान करके आज कर पाए हैं. So very huge planning goes behind any session and I'm thankful to him. तो प्रशांत सर ने तो श्री गणेशा नमः कर दिया है, अब आगे रात हमें चढ़ाना है. Sure sir, I will be available as per whenever possible we can have some sessions. आनंद सर, बेसिकली व्हाट वी आर प्लानिंग इज कि जो भी कॉलेज के बच्चे हैं, काफी सारे बच्चों का तो जैसे अगर किसी ने डिप्लोमा में एडमिशन लिया है तो 2 साल लॉकडाउन में उनका डिप्लोमा घर पे ही खत्म हो गया, सो दे डोंट नो एक्चुअली व्हाट कॉलेज इज. तो आनंद सर ने जो अभी बोला है दैट इज वेरी वैलिड. बहुत सारे बच्चे जो है एक्चुअली घर पे बैठे थे और ये टाइम पे बच्चों के अंदर बहुत ऊर्जा होती है, बहुत एनर्जी होती है, और ऐसा टाइम उन्हें घर पे बैठ के निकाला है, तो इट इज क्वाइट नेचुरल कि उनके अंदर वो निगेटिविटी आना, इंफेरिटी कॉम्प्लेक्स आना और सोशलिज्म डेवलप होना. तो सर थैंक यू वेरी मच फॉर द सजेशन, आनंद सर. Yeah, sir. Something like this for the student as well. Sorry, how they can focus on their career. करते हैं कुछ सर. Thank you so much. Thanks for your suggestion. Okay. So डॉक्टर मानिक सर, इसमें अभी एक्चुअली ये मुद्दा ऐसा है ना कि कुछ लोग शायद आपको है ना पर्सनली कांटेक्ट करना चाहेंगे. अच्छा. So if anybody wanted to contact Dr. Manik sir for any type of counseling, तो आपको जिसने इनविटेशन भेजा होगा तो आप उनसे सर का नंबर ले सकते हैं, या तो लाइफ फाउंडेशन एनजीओ को कांटेक्ट कर सकते हैं.
और वहां से हम आपको सर का नंबर, या तो आप उनको जाके मिल सकते हो इफ एनी टाइप ऑफ काउंसलिंग और एनीथिंग इज रिक्वायर्ड फॉर यू और फॉर समवन हु इज देयर इन योर फैमिली, किसी को अगर जरूरत होगी तो आप कांटेक्ट कर सकते हैं। और इसी तरह के सेशन हम कंटिन्यूअसली लेते रहते हैं। इन बिटवीन थोड़ा सा फेस्टिवल सीजन होने के कारण थोड़ा सा स्टॉप था। तो थैंक यू सो मच सर, आपने काफी अच्छा टाइम निकाला और सर, बहुत बढ़िया सेशन सर डिलीवर स्क्रीन पे किया। कांटेक्ट नंबर दीजिए ना। हाँ, मैंने शेयर किया है चैट में। प्रेरणा हॉस्पिटल 7 हिल पे है हमारा, उसका कांटेक्ट डिटेल्स भी शेअर किए है। सो यू कैन रैंक हा, जर इट काही एनी टाइम. पर्सनली आणायचं राहिलं तर त्यांना आपण आणू शकतो अशा संदर्भात. येस येस. सो हम्म. चॅट किंवा बॉक्स में आपल्याला चेक जर कीजिए. समजा ऑनलाईन झूमवर आपण फीस भरून जर काही होत असेल तसं पण आपण करू शकतो. एक नंबर शेअर केलाय सर मी याच्यात चॅट बॉक्सवर. यू कॅन Chat box- कॉन्टॅक्ट दॅट chat एनी box टाइम. ला आहे का? ओके ओके, थँक्यू सर, पाहतो. सो आणि प्रत्येकाने हा सेशन खूप मन लावून अटेंड केला, त्यामुळे सगळ्यांचे सुद्धा आभार. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू ऑल पार्टिसिपेंट्स. थँक्यू सो मच सर. Shall we end the session, sir? Yes sir, with your permission. Yes. Thank you. Thank you so much. Thank you Thank you. everyone. Thank you.